नमस्कार मित्रांनो, आजपासून आपण गणित मॅथ्स हे सुरू करणार आहोत. याचा इतका इम्पॉर्टन्स आहे की अगदी तलाठीच्या परीक्षेपासून तर IAS पर्यंत UPSC पर्यंत प्रत्येक ठिकाणी लागतं. प्रिलिम्समध्ये लागतं, मेन्समध्ये लागतं, इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा गरज पडू शकते आणि सर्व प्रकारच्या परीक्षांमध्ये CSAT पासून तर तलाठ्यापर्यंत एव्हरीवेअर, राईट. काही जणांना स्पीड थोडा कमी वाटण्याची शक्यता आहे. त्यांच्यासाठी सजेशन आहे की ॲक्च्युली ग्रामीण भागातली, शहरी भागातली ज्यांना 7वी 8वी 9वी 10वी इथे चांगलं शिक्षण मिळालेलं नाही, त्यांच्यासाठी थोडासा स्पीड कमी ठेवणं आवश्यक आहे. ज्यांना वाटत असेल की स्पीड थोडासा स्लो आहे, त्यांनी यूट्यूबमध्ये फीचर असतं बघा की स्पीड वाढवता येतो आपल्याला व्हिडिओचा, तो वाढवा आणि पुढे जा, राईट. सुरुवात आपण करूया ती संख्यांपासनं. संख्यांचे वेगवेगळे संच असतात. सुरुवात आपण करू ती नैसर्गिक संख्यांपासून. नैसर्गिक संख्या जिला आपण इंग्लिशमध्ये त्याला म्हणतो आपण नैसर्गिक संख्या. ओके, याला इंग्लिशमध्ये म्हणतो नॅचरल नंबर्स. इंग्लिशमध्ये म्हणतात नॅचरल नंबर्स. आणि यालाच मोज संख्या असं पण आपण म्हणतो. मोज संख्या किंवा इंग्लिशमध्ये याला म्हणतो आपण काउंटिंग नंबर्स. काउंटिंग नंबर्स. शक्यतो याचाच PDF तुमच्याशी शेअर करेल. कॉमेंट बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, त्याला जॉईन व्हा. त्याच्यामध्ये मी याची PDF शेअर करेल. पण शक्यतो तुम्ही सोबत नोट्स काढा, कारण गणित हा असा विषय आहे की तो नुसता बघून आपल्याला वाटतं समजलाय, पण प्रत्यक्ष लिहिल्याशिवाय, सोडवल्याशिवाय, प्रॅक्टिस केल्याशिवाय आपल्याला रिझल्ट्स मिळत नाही. त्यामुळे शक्यतो नोट्स पण काढा सायमल्टेनियसली. ओके, तो नैसर्गिक संख्या किंवा नॅचरल नंबर्स, त्यांनाच मोज संख्या किंवा काउंटिंग नंबर्स असं पण म्हणतो. म्हणजे काय की नॅचरली आपल्या रोजच्या व्यवहारामध्ये आपण ज्या पूर्ण असणाऱ्या गोष्टी ज्याच्याने काउंट करतो, मोजतो, त्या संख्या म्हणजे नॅचरल नंबर्स. मग आपण समजा माझ्याकडे एक मोबाईल आहे. नॉर्मली आपल्याकडे अर्धा मोबाईल नसतो, पाव मोबाईल नसतो, एक मोबाईल आहे. किंवा मला आज मी 1 आंबा खाल्ला, आज मी 2 चॉकलेट खाल्ले, आज मी 3 पुस्तकं विकत घेतली, आज मी 4 चिकू खाल्ले. सो 1 2 3 4 आणि अशा पद्धतीने अनंतापर्यंत, त्या कुठेही एंड होत नाहीत. समजा एखादी वाळू समुद्र किनाऱ्यावर गेलात तुम्ही आणि तिथे किती वाळूचे कण आहेत, तर तुमचं मोजणं जवळपास थांबणारच नाही. आकाशात तारे किती आहेत, 1 2 3 4 किती मोजणार, थांबणार नाही. कुठल्या ना कुठल्या गोष्टीच्या वर अजून एक काहीतरी असू शकतं आणि त्याच्यामुळे नैसर्गिक संख्यांचा कुठेही अंत नसतो, त्या अनंत असतात. त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात इन्फिनिटी. ओके, इन्फिनिटी, अनंत. सो नैसर्गिक, नॅचरल किंवा काउंटिंग म्हणजे मोज संख्या म्हणजे काय, 1 2 3 4 आणि अशा पद्धतीने अनंत, इन्फिनिटी. ओके, राईट. यांना दर्शवली जातं, यांना जो संच दर्शवला जातो तो N ने दर्शवला जातो, कारण N फॉर नॅचरल, नैसर्गिक. ओके, N फॉर नॅचरल, नैसर्गिक. ठीक आहे. आता आपण यांना आपण हे तयार करू, आयत तयार करू की समजा या आयतामध्ये आपण दाखवू की नैसर्गिक संख्या. ओके, 1 2 3 4 आणि या पद्धतीने. ओके, ठीक आहे, राईट. आता आपण नैसर्गिक संख्या या नंबर लाईनवर कशा दाखवायच्या ते बघूयात. नंबर लाईन तुम्हाला माहित आहे की एक हॉरायझॉन्टल लाईन असते, एक हॉरिझॉन्टल लाईन असते, म्हणजे क्षितिज समांतर लाईन असते, तिला आपण नंबर लाईन म्हणतो. ठीक आहे, या पद्धतीने. ओके, समजा इथून आपण सुरुवात केली तर मी 1 आंबा खाल्ला किंवा मी 2 आंबे खाल्ले, 3 खाल्ले, किंवा मी 4 किलोमीटर चाललो किंवा मी 5 किलोमीटर धावलो. तर अशा पद्धतीने नंबर लाईनवर आपण
ज्या नैसर्गिक संख्या आहेत त्या आपण उजव्या बाजूला दाखवतो, 1 2 3 4 5, आणि इकडे बाण याच्याकरता की इकडे अनंत त्या वाढत जाऊ शकतात. ओके, कोट्यावधी, कोट्याच्या वरती पण ओके अनंत प्रकारे वाढू शकतात. तर अशा पद्धतीने आपण नंबर लाईनला दाखवतो. सो 2-3 गोष्टी काय, नैसर्गिक संख्या त्यांचा संच n ने दाखवला जातो आणि नंबर लाईनवर या पद्धतीने दाखवल्या जातात. ओके, आता पुढच्या संख्या ज्या असतात त्यांना आपण म्हणतो पूर्ण संख्या. याला इंग्लिशमध्ये म्हणतात व्होल नंबर्स. पूर्ण मराठीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये व्होल नंबर्स. व्होल नंबर्स म्हणजे काय, जेव्हा ज्या नैसर्गिक संख्या असतात त्या नैसर्गिक संख्यांमध्ये शून्य पण ऍड केला, शून्य पण घेतला की तो जो संच तयार होतो संख्यांचा त्याला आपण म्हणतो पूर्ण संख्यांचा संच. म्हणजे काय, म्हणजे शून्य घेतला, शून्य मी मुद्दाम लाल याच्याने घेतोय जेणेकरून आपण ऍड केला ते बघू, आणि आधीच आपल्या नैसर्गिक संख्या होत्याच 1 2 3 4 आणि अनंत. याच्यामध्ये मी शून्य पण घेतला की शून्यासहित म्हणजे काय, नैसर्गिक संख्या अधिक शून्य यांनी मिळून जो संच तयार होतो त्याला आपण म्हणतो पूर्ण संख्यांचा संच, किंवा त्यांना म्हणतो आपण पूर्ण संख्या. शून्य ऍड केला की. ओके राईट, याला आपण दर्शवतो W ने. या संख्या संचाला आपण दर्शवतो W ने. W म्हणजे काय, या व्होल साठी W. ओके, व्होल साठी W. राईट, ओके. मग आता इथे एक शून्य ऍड झालाय ना, म्हणजे मग आता हे याच्यापेक्षा थोडा मोठा आपल्याला हे लागेल, आयत लागेल. इथे 1 2 3 4 होतं पण एक एक्स्ट्रा झाला, म्हणून आपण इथे एक नवीन आयत आता तयार करू याच्यापेक्षा थोडा मोठा, की ज्याच्यामध्ये आपल्याला आता शून्य पण टाकावं लागेल, म्हणजे हा आयत थोडासा मोठा होईल. तर इथे आपण शून्य ऍड केला आणि हे आधीचे 1 2 3 4 अशा पद्धतीने अनंत आहेतच. ओके, सो हा काय होता, आधीचा 1 2 3 4 वाला नॅचरल नंबर्स म्हणजे नैसर्गिक संख्यांचा संच होता. आता हा काय झाला, W म्हणजे व्होल नंबर्स म्हणजे पूर्ण संख्यांचा संच. राईट, आता याला नंबर लाईनवर इथे आपण ऍड करू 0. हा 0 ऍड झाला की आता हा काय झाला, शून्य, म्हणजे मी एकही आंबा खाल्लेला नाही, शून्य. हा शून्य रेफरन्स झाला. मग मी 1 आंबा खाल्ला किंवा 2 चिकू खाल्ले किंवा मी 3 किलोमीटर चाललो किंवा मी 4 पुस्तके घेतली किंवा मी 5 ठिकाणी भेट देऊन आलो वगैरे वगैरे. ओके, सो हा शून्य ऍड झाला. तर शून्य आणि इकडे पॉझिटिव्ह वाढत जाणारे प्लस 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 होत जाणारे, हे काय झालं, व्होल नंबर्स, पूर्ण संख्यांचा संच. ओके राईट, परफेक्ट. आता आपण पुढे जाऊ. आता पुढचा जो संख्यांचा संच आहे त्याला म्हणतात पूर्णांक संख्या. पूर्णांक संख्या, आणि याला इंग्लिशमध्ये म्हणतात इंटिजर्स. इंटिजर्स हा वर्ड लक्षात ठेवा. पूर्ण आणि पूर्णांकामध्ये तुमचं कन्फ्युजन होऊ शकतं. इंग्लिशमध्ये मात्र क्लिअरली डिफरंट वर्ड्स आहेत, व्होल नंबर्स आणि इंटिजर्स. ओके, 2 अगदी वेगळे दिसणारे वर्ड्स आहेत, लक्षात ठेवा. सो पूर्णांक किंवा इंटिजर्स म्हणजे काय, जेव्हा आपण हा जो या ज्या पूर्ण संख्या आहेत यांच्यामध्ये जेव्हा आपण ऋण संख्या देखील इन्क्लूड करतो, ऋण म्हणजे मायनस, निगेटिव्ह नंबर्स पण ज्यावेळी आपण इन्क्लूड करतो त्यावेळी जो संच तयार होतो त्याला म्हटलं जातं पूर्णांक संख्यांचा संच. म्हणजे असं की ही जी नंबर लाईन आहे या नंबर लाईनवर हा शून्य होता, शून्यापासून इकडे वाढत जात होते, आता ऋण म्हणजे कमी होत जाणारे, म्हणजे मला ही आता या साईडला इकडे करावी लागेल. ओके, आणि इकडे आता मी रंग बदलतो, -1 -2
-3 आणि अशा पद्धतीने इकडे पण कितीही जाऊ शकतात, इकडे पण कितीही जाऊ शकतात. म्हणजे हा जो इथून इथपर्यंत माझ्या पूर्ण संख्या होत्या, या पूर्ण संख्यांमध्ये मी ऋण संख्या म्हणजे निगेटिव्ह नंबर्स, मायनस नंबर्स इन्क्लूड केले की जो मला संख्यांचा संच मिळतो त्याला आपण म्हणतो पूर्णांक किंवा इंटिजर्स. ओके, राईट. सो आता इथे आयतामध्ये आपण दाखवू. आयतामध्ये आता हा आयत मला अजून मोठा करावा लागेल, कारण आधी 0 1 2 3 4 मध्ये आता माझे मायनस पण ऍड झाले, राईट. सो हा पहिला 0 होताच, त्याच्यानंतर हे 1 2 3 4 हे होतेच, आणि याच्यामध्ये आता माझे ऍड झाले -1 -2 -3 या पद्धतीने. ओके. आता प्रश्न असा आहे की या ऋण संख्या किंवा निगेटिव्ह नंबर्स आपल्याला पाहिजेत कशासाठी, राईट. हे आपण बघूया कशासाठी पाहिजेत. समजा डिसेंबर 2023 मध्ये मी हे रेकॉर्ड करतो आहे लेक्चर. ओके. समजा समजा भारत आहे. ओके, हा मी अप्रॉक्सिमेटली काढतोय, याच्यावरनं परत काहीतरी इश्यू तयार करू नका. म्हणजे झालं आजकाल कशाचा इश्यू होईल याचं हे नसतं की भारतामध्ये हे नाही दाखवलं, ते नाही दाखवलं वगैरे वगैरे. हा मी रफ भारत काढलेला आहे. ओके. हिवाळ्याचे दिवस आहेत. समजा जम्मू काश्मीरमध्ये खूप थंडी आहे, दिल्लीला पण खूप थंडी आहे पण जम्मू काश्मीरपेक्षा थोडी कमी आहे, महाराष्ट्रामध्ये पण बऱ्यापैकी थंडी आहे पण दिल्लीपेक्षा थोडी कमी आहे, केरळमध्ये पण बऱ्यापैकी थंडी आहे पण महाराष्ट्रापेक्षा कमी आहे. मग आपल्याला जर यांचं कंपॅरिझन करायचं असेल की बाबा नेमकी किती थंडी आहे, तर आपल्याला काहीतरी आधी एकाला बेंचमार्क करावं लागेल की आपण एक काम करू बाबा की जी महाराष्ट्रातली थंडी आहे तिला आपण समजू की 0 तापमान आहे असं समजू की महाराष्ट्रात जितकी थंडी आहे त्याला आपण 0 समजू. मग केरळमध्ये थोडीशी कमी थंडी आहे म्हणजे मग तापमान जास्त आहे, तर मग मे बी केरळच्या याला आपण 8 म्हणू. समजा तामिळनाडूतल्या इथल्या कुठेतरी आणखी कमी असेल तर तिथे थंडी कमी आहे म्हणजे तापमान जास्त आहे, मग तिथलं आपण 10 तापमान ठरवू. दिल्लीला महाराष्ट्रापेक्षा कमी आहे, थंडी कमी दिल्लीला महाराष्ट्रापेक्षा जास्त थंडी आहे म्हणजे तापमान कमी आहे, मग महाराष्ट्रात जर 0 तापमान मानलं तर इथे मायनस मानावं लागेल, मे बी -1. आणि जम्मू काश्मीरमध्ये तर आणखी खूप थंडी आहे म्हणजे तापमान अजून खूप कमी आहे, या -1 पेक्षा पण खूप कमी आहे, मग मे बी कदाचित -20 किंवा -10 जे काय असेल ते. म्हणजे जेव्हा आपण काही गोष्टी मोजतो त्यावेळी ज्यावेळी त्या गोष्टी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या असतात त्यावेळी कुठेतरी आपल्याला कशाला तरी 0 मानावं लागतं, आणि मग 0पेक्षा जे जास्त असतं त्याला आपण धन म्हणतो, पॉझिटिव्ह म्हणतो. 1 2 3 4 पॉझिटिव्ह 1 2 3 4. आणि त्या 0 ज्याला मानलं त्याच्या खाली जे असतं, त्याच्यापेक्षा कमी जे असतं, लेस जे असतं, त्याला आपण म्हणतो मायनस किंवा निगेटिव्ह नंबर्स, कशाच्या तरी खाली, राईट. म्हणजे अशा पद्धतीने ज्यावेळी आपल्याला काही गोष्टी मोजायच्या असतात आणि प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या असतात त्यावेळी कशाला तरी 0 मानावं लागतं, त्याच्या खालच्यांना आपण मग ऋण मानतो. म्हणजे हा ऋण संख्यांचा झाला उपयोग. ओके. तुम्ही जर कुठेतरी पुण्या मुंबईला MPSC UPSCचा अभ्यास करत असाल आणि एखाद्या पेइंग गेस्ट म्हणून राहत असाल मल्टी स्टोरी बिल्डिंगमध्ये, ओके, कुठल्या तरी 10व्या मजल्यावर राहतात, समजा 10 मजल्यांचा ती अपार्टमेंट आहे. ओके. आणि हे बघा ही जमीन आहे आणि इथून पुढे मजले आहेत असे. ओके. आणि इथे लिफ्ट आहे वर खाली यायला, आणि ही जी जमीन आहे जमिनीच्या खाली 2 तळ मजले आहेत आणि त्या तळ मजल्यामध्ये पार्किंग आहे, आणि ही लिफ्ट पार्किंग पर्यंत खाली जात असेल तर काय असतं मग लिफ्टला हा जो ग्राउंड फ्लोअर असतो, ग्राउंड फ्लोअरला 0 मानलं जातं. कशाला तरी 0 मानावं लागेल, तर ग्राउंड फ्लोअरला 0 मानलं जातं. आणि 0 मानून मग ज्यावेळी लिफ्ट येते ना, लिफ्टवर G लिहिलेलं असतं किंवा 0 लिहिलेलं असतं त्यावेळी लिफ्ट
तो जर दाबला आकडा 0 किंवा G वाला म्हणजे ग्राउंडवाला, लिफ्ट इथे येऊन थांबते. आणि -1 पण आकडा असतो, -1 दाबला तर या शून्याच्या खाली पहिल्या बेसमेंटला ती येते. -2 दाबलं तर आणखी त्याच्या खालच्या बेसमेंटला येते. -1 -2 हे काय लिफ्ट, हे काय टेम्परेचर, राईट. तर अशा पद्धतीने या निगेटिव्ह नंबर्सचा पण उपयोग असतो. मात्र याच्यामध्ये एक गोष्ट अतिशय इंटरेस्टिंग जी तुम्हाला अंडरस्टँडिंग मध्ये लक्षात ठेवायला पाहिजे, ती कशी, ती म्हणजे मॅथमॅटिक्स मध्ये ऋण संख्या म्हणजे निगेटिव्ह नंबर हा त्याच्या पॉझिटिव्ह नंबर्सच्या उलट असतो. तुम्हाला एकदम सिंपल एक्झाम्पल देऊन मी तुम्हाला सांगतो. ओके, समजा असं समजा की तुमच्याकडे 5 बॉल्स आहेत. ओके, किती बॉल्स आहेत? 5 बॉल्स. लिहा वहीमध्ये, तुमच्याकडे 5 बॉल्स आहेत. मी तुम्हाला अजून एक बॉल दिला तर तुमच्याकडे किती बॉल झाले? 6 बॉल झाले, राईट. परफेक्ट. म्हणजे एकाने वाढला तुमच्याकडे. आता समजा मी तुम्हाला, तुमच्याकडे 5 बॉल्स आहेत लक्षात ठेवा. आता तो एक बॉल दिलेला होता, तो काढून टाका बाजूला. आता परत तुमच्याकडे 5 बॉल्स आहेत. मी तुम्हाला 2 बॉल दिले आणि तुमच्याकडनं 3 बॉल घेतले. मी तुम्हाला 2 बॉल दिले आणि 3 बॉल घेतले. 2 बॉल दिले म्हणजे +2 ॲडिशन दिली, पण 3 बॉल परत घेतले. म्हणजे मी प्रत्यक्षात काय केलं? मी प्रत्यक्षात दोन्ही क्रिया जर ह्या एकत्र केल्या तर मी प्रत्यक्षात तुमच्याकडनं 1 बॉल परत घेतला, राईट. मी तुमच्याकडनं 1 बॉल प्रत्यक्षात परत घेतला. मग याला जर आपण मॅथमॅटिक्स मध्ये दाखवायचं असेल तर मी 2 बॉल दिले आणि 3 बॉल परत घेतले, म्हणजे ऋण 1 बॉल मी तुम्हाला दिला. ओके, ऋण 1 -1 बॉल तुम्हाला दिला म्हणजे काय? -1 बॉल देणे म्हणजे ऍक्च्युली 1 बॉल परत घेणे. -1 बॉल देणे म्हणजे काय? 1 बॉल परत घेणे म्हणजे काय? 1 बॉल देणे हे प्लस आहे. ओके, आणि 1 बॉल परत घेणे हे मायनस आहे. म्हणजे देणे आणि घेणे या परस्पर विरोधी क्रिया आहेत. त्या परस्पर विरोधी क्रिया दाखवण्यासाठी आणि कोणत्या? मॅथमॅटिकल परस्पर विरोधी क्रिया, राईट. 1 बॉल देणे ही पॉझिटिव्ह क्रिया आहे, तर 1 बॉल घेणे त्याच्या विरुद्ध आहे म्हणजे निगेटिव्ह क्रिया आहे. म्हणजे 1 बॉल परत घेणे या विरुद्ध क्रियेला ऋण म्हणजे मायनस चिन्हाने दाखवतात. सो ऑलवेज रिमेंबर, ऋण संख्या मायनस नंबर म्हणजे त्याच्या प्लस किंवा पॉझिटिव्ह नंबरचा उलट असतो. आणि म्हणून मॅथमॅटिक्समध्ये त्याच्या क्रिया पण सगळ्या उलट्या होतात. सो ज्यावेळी तुम्ही म्हणता की +1, समजा तुमच्याकडे 5 बॉल आहेत तर +1 म्हणजे 1 वाढवला जातो आणि 6 होतात. ओके, एक मिनिट मी या साईडला लिहितो आहे. सो तुमच्याकडे 5 बॉल असतील, त्याच्यामध्ये +1 म्हणजे मी त्याला वाढवतो आणि 6 करतो. पण मी जर बॉल परत घेतला तर मी त्याला म्हणतो -1 आणि मी 1 कमी करतो. म्हणजे -1 ही +1 ची विरोधी क्रिया असते. म्हणजे निगेटिव्ह नंबर्स हे विरोधी मॅथमॅटिकल क्रिया दाखवण्यासाठी सुद्धा वापरले जातात. ओके, राईट. पुढची गोष्ट, जे धन, आता आपण इथे बघितलं नंबर लाईनवर जाऊ आपण. नंबर लाईनवर इथे ज्यावेळी आपण 1 2 3 4 5 नैसर्गिक संख्या लिहिल्या त्यावेळी नॅचरल नंबर्स लिहिताना आपण इथे प्लस लिहिलं नाही. कारण काय? तोपर्यंत आपली मायनसची कन्सेप्ट आलेली नव्हती ज्यावेळी आपण नॅचरल नंबर्स बघत होतो. आणि म्हणून नॅचरल नंबर्स लिहिताना म्हणजे हे जे 1 2 3 4 लिहिताना आपण नॉर्मली प्लस लिहत नाही, नुसता 1. याचा अर्थ
धन एकच असतो, पॉझिटिव्ह 1च असतो, पण तो पॉझिटिव्ह लिहायची गरज नसते. ओके, सो धनसंख्या लिहिताना पॉझिटिव्ह नंबर्स लिहत नाही. मी तुम्हाला एक आंबा दिला, याला मी तुम्हाला +1 आंबा दिला असं नाही म्हणत, एक आंबा दिला एवढंच म्हणतो. प्लस म्हणायची गरज नाही, अधिक म्हणायची गरज नाही, धन म्हणायची गरज नाही. ओके, पण जी निगेटिव्ह क्रिया असते तिथे मात्र मायनस लावणं गरजेचं असतं. तिथे मी तुम्हाला -1 आंबा दिला असं नाही म्हणत आपण म्हणतो की मी तुमच्याकडनं एक आंबा घेतला, आणि मॅथमॅटिक्समध्ये दाखवताना त्याला ऋणाने दाखवतो. म्हणजे ऋणाने काय दिसतं की ही देण्याची किंवा वाढण्याची क्रिया नाही, ही घटण्याची क्रिया आहे. म्हणजे वाढण्याची क्रिया ही नैसर्गिक समजली जाते, घटण्याची क्रिया ही मायनस ही अपोजिट समजली जाते धनच्या. म्हणून ऋण दाखवताना ऋणचिन्ह दाखवतात, धनसंख्यांना सेपरेटली धन दाखवलं जात नाही. ओके, राईट. शून्यला मात्र धन किंवा ऋण अशी कुठलंही चिन्ह दिलं जात नाही. धन पण नाही आणि ऋण पण नाही. कारण काय? कारण असं की शून्य म्हणजे काहीच नसतं. मी तुम्हाला 0 आंबे दिले, याच्याने तुमच्या आंब्यांमध्ये वाढ किंवा घट होते का? नाही. मी तुमच्याकडनं 0 आंबे परत घेतले, याच्याने तुमच्या आंब्यांमध्ये वाढ किंवा घट होते का? नाही. आणि म्हणून शून्याला धन किंवा ऋण अशापैकी कुठलंही चिन्ह नसतं, कारण त्याच्याने काहीही वाढ किंवा घट होत नाही. क्लियर? राईट. ओके, नाव इथे आपण बघितलं की ही जी नंबर लाईन म्हणजे संख्यारेष आहे, त्याच्यामध्ये नैसर्गिक संख्या म्हणजे नॅचरल नंबर्स हे इकडे दाखवले जातात, 0 हा मध्ये असतो, आणि निगेटिव्ह नंबर्स म्हणजे ऋण संख्या या डावीकडे दाखवले जातात. काही वेळा ऋण संख्या या व्हर्टिकली सुद्धा दाखवल्या जातात. समजा थर्मोमीटर आहे, ओके, हा थर्मोमीटर आहे, तर थर्मोमीटर मध्ये काय असतं की समजा इथे 0 आहे, 0 डिग्री, इथे 30 डिग्री सेल्सिअस, तर 0च्या खाली इथे मे बी -10 डिग्री सेल्सिअस, म्हणजे 0च्या खाली, म्हणजे असा व्हर्टिकली पण दाखवला जातो थर्मोमीटरमध्ये किंवा लिफ्टमध्ये किंवा त्यासारख्या याच्यामध्ये. ओके, सो व्हर्टिकली हा 0च्या खाली असतात निगेटिव्ह नंबर्स, आणि पॉझिटिव्ह नंबर्स म्हणजे धनसंख्या या 0च्या वर असतात. ओके, आणि संख्या रेषेवर धनसंख्या म्हणजे पॉझिटिव्ह नंबर्स हे राईट साईडला असतात, निगेटिव्ह नंबर्स हे लेफ्ट साईडला असतात. राईट, परफेक्ट. नाउ लेट अस मूव्ह टू नेक्स्ट. तर आपण आता किती बघितले बघा, आपले 3 आयत तयार झाले. NW या इंटिजर्सला म्हणतात आय. ओके, इंटिजर्सला म्हणतात आय. आता पुढचा संख्यांचा प्रकार म्हणजे परिमेय संख्या. परिमेय संख्या याला इंग्लिश मध्ये म्हणतात रॅशनल नंबर्स. रॅशनल नंबर्स मी मुद्दाम मराठी इंग्लिश दोन्ही याच्याकरता वापरतो आहे की आता खेड्यापाड्यांमध्ये सुद्धा सेमी इंग्लिश वगैरे झालेलं आहे, आणि त्याच्यामुळे ज्यांचं सेमी इंग्लिश असेल त्यांनाही व्यवस्थित समजावं हे म्हणून मी दोन्ही भाषा वापरतो आहे. ओके, सो रॅशनल नंबर्स म्हणजे परिमेय संख्या. यांची डेफिनेशन काय? यांची डेफिनेशन अशी आहे की m ही एक पूर्णांक संख्या आहे. m ही काय? पूर्णांक. पूर्णांक म्हणजे काय बाळांनो? इंटिजर्स. ओके, मी शॉर्ट मध्ये म्हणतो इंटिजर्स, INT. आणि n ही देखील एक पूर्णांक संख्या आहे, म्हणजेच इंटिजर आहे, मात्र n ही इज नॉट इक्वल टू 0. म्हणजे नॉट इक्वल टू 0, हे नॉट इक्वल टू असतं, हे इक्वल टू नाही असं. नॉट इक्वल टू 0 म्हणजे काय? यालाच मराठीमध्ये म्हणतात शून्येतर, म्हणजे शून्य वगळता इतर म्हणजे शून्य नाही.
सो एन ही शून्येतर संख्या आहे. एम एन दोघं पूर्णांक संख्या आहेत. पूर्णांक संख्या म्हणजे काय? 0 1 2 3 4 5 6 आणि -1 -2 -3 -2 या पद्धतीने. ओके, या पूर्णांक संख्या याच्यातली कुठलीही एम आणि एन आहे, पण एन शून्य नको. आणि मग एम अपॉन एन म्हणजे काय? एम भागिले एन किंवा एम छेद एन किंवा एम हा न्यूमरेटर एन हा डिनॉमिनेटर अशी जी संख्या असते या संख्येला म्हणतात परिमेय संख्या किंवा रॅशनल नंबर. इंग्लिशमध्ये काय? रॅशनल नंबर. ओके, मग रॅशनल नंबरचे किती प्रकार असू शकतात ते आपण आता बघू. आता आधी आपण ही जी आहे आपण हे काढूया आपली नंबर लाईन. नंबर लाईन मध्ये 0, इकडे 1 2 3 4, इकडे -1 -2 -3 -4 वगैरे वगैरे. ओके, आणि या सगळ्या पूर्णांक संख्या आहेत. मुद्दाम मी सगळ्या पूर्णांक संख्या घेतल्या. ओके, ठीक. आता आपले डेफिनेशन काय मित्रांनो? डेफिनेशन आहे एम अपॉन एन, मात्र एन इज नॉट इक्वल टू 0. एन ही शून्येतर आहे. ओके, आता एम आणि एन पूर्णांक संख्या आपण कुठलीही संख्या एक उचलू. एम म्हणजे एक पूर्णांक संख्या, समजा मी घेतली ती 3 घेतली, सो 3 भागिले एन. एन पण कुठलीही चालेल, फक्त 0 नको. मग कुठली? समजा मी 1 घेतली, 1, सो 3/1. 3 भागिले 1 ही काय आहे? परिमेय संख्या आहे. कारण काय? ती कोणत्या फॉर्म मध्ये आहे? एम भागिले एन. एम आणि एन या दोन्ही पूर्णांक संख्या आहेत आणि एन म्हणजे खालची संख्या ही 0 नाही, म्हणजे ही आहे. पण 3/1 म्हणजे काय होतं? आपल्याला माहिती आहे 3 म्हणजे काय? पूर्णांक संख्या एम भागिले एन ही पूर्णांक असू शकते. म्हणजे पूर्णांक असतेच, कारण 3 हा पूर्णांक आहे. बघा, 3 हा पूर्णांक आहेच. म्हणजे 1 म्हणजे काय? किती पूर्णांक स्वरूपात असू शकते. ओके, राईट. ती ऋण पूर्णांक म्हणजे मायनस इंटिजर किंवा निगेटिव्ह इंटिजर पण असू शकते. कशी? समजा मी -4 घेतला. ओके, समजा मी -4 वरती घेतला आणि 1 खाली घेतला. 0 नाहीये, 1 घेतला. म्हणजेच काय? -4/1. कशालाही 1 ने भागितलं तर तीच संख्या राहते, म्हणजे -4. -4 ही पण पूर्णांक आहे, पण निगेटिव्ह आहे. सो परिमेय संख्या ही धन पूर्णांक असू शकते, ऋण पूर्णांक असू शकते. अजून काय असू शकते? अजून समजा मी इथला घेतला 3. ओके, 3 इथे घेतला 3 आणि इथे घेतला 2. 3/2 ही पूर्णांक ही परिमेय संख्या आहे का? आहे. कारण काय? वरती पूर्णांक संख्या आहे, खाली पूर्णांक संख्या आहे आणि खालची संख्या 0 नाही. ओके, आता 3/2 जर मी केलं तर काय उत्तर येईल माझं? बघा, 3/2. बे 1 आहे, बे. ओके, किती उरला खाली? 1 उरला. एकाला 2ने भाग जातो का? नाही, म्हणून इथे मी पॉइंट ठेवला, दशांश चिन्ह ठेवलं, याच्यावर 0 ठेवला. बे 5 10. 0 आला खाली, संपलं. ओके, सो काय आलं माझं उत्तर? 1.5. 1.5. राईट. हा काय? याला काय म्हणतात? दशांश, डेसिमल. ओके, डेसिमल. सो ती डेसिमल स्वरूपात असू शकते. मात्र या डेसिमलचं, या दशांश अंकाचं एक वैशिष्ट्य आहे. दशांश रूपाचं एक वैशिष्ट्य आहे, डेसिमलचं एक वैशिष्ट्य काय आहे? की याच्यात कुठेतरी बाकी 0 आलेली आहे आणि याच्या पुढे आता काही नाही.
5 नंतर काहीच नाही, बाकी 0 आहे, म्हणजे याला निश्चेष भाग गेलेला आहे, 0 बाकी आलेली आहे आणि हे उत्तर आलेलं आहे. म्हणजे इथे इथे हे दशांश रूप संपलंय, 5च्या ठिकाणी संपलंय, 5च्या पुढे काही नाही. म्हणून याला जी गोष्ट संपते तिला आपण म्हणतो खंडित झाली, असं म्हणतो ना, संपली, थांबली, खंडित झाली. म्हणून याला इंग्लिशमध्ये म्हणतात टर्मिनेटिंग. टर्मिनेट म्हणजे संपणे, थांबणे. इथे हा 5 नंतर 5पाशी थांबला, हे डेसिमल रूप थांबलं 5पाशी, म्हणून याला म्हणतात टर्मिनेटिंग. याला मराठीमध्ये म्हणतात खंडित. म्हणजे काय, हे जी परिमेय संख्या आहे, रॅशनल नंबर, हा टर्मिनेटिंग डेसिमल म्हणजे खंडित दशांश रूपात असू शकतो 1.5. ओके. तो निगेटिव्ह पण असू शकतो. समजा मी -3/2 केलं तर याचं उत्तर येईल -1.5, म्हणजे निगेटिव्ह पण असू शकतो. ओके, ठीक आहे, ते वेगळं सांगण्याची गरज नाही. ओके. आता अजून एक प्रकार बघू आपण. समजा मी इथनं घेतला 1 वरती 1 आणि खाली घेतला 3. ही पूर्णांक संख्या आहे का, म्हणजे इंटिजर आहे का, आहे. इंटिजर आहे का, आहे. हा 0 आहे का, नाही. म्हणजे ही कोणती संख्या आहे, रॅशनल नंबर, परिमेय संख्या, राईट. आता मी 1/3 करतो, 1/3. एक तर इथे भाग जातच नाही, त्यामुळे इथे मी हे ठेवेल, पॉइंट ठेवेल, इथे 0 ठेवेल. मग इथे मी 0 0 ऍड करतो, 2-3 0 टाकून देतो. ओके. आता 3 0 0, इथे 1, आता 0 घेतला. आता 10/3, तर 3 त्रिक 9, राईट. 3 त्रिक 9. खाली काय उरला, पुन्हा 1 उरला. 1 उरला, त्याच्यावर 0 घेतला, पुन्हा 10 आला, म्हणजे 3 त्रिक 9. परत काय उरेल, 1 उरेल, परत 0 घेतला, परत 3 त्रिक 9. अशा पद्धतीने हा 10 10 10 - 9 10 - 9 10 - 9 कंटिन्युअस चालणार आहे. म्हणजे उत्तर काय येणार आहे आपलं, 0 पॉइंट. एक मिनिट, आधीचं हे काढून टाकतो. सो उत्तर काय येणार आहे आपलं, उत्तर येणार आहे ते 0.333333 आणि हे कधीच संपणार नाहीये. हे कधीच संपणार नाहीये, कधीच थांबणार नाहीये. म्हणून याला म्हणतात नॉन टर्मिनेटिंग. नॉन टर्मिनेटिंग याला मराठीमध्ये म्हणतात अखंड. कारण याच्यात खंडच पडणार नाहीये, कधीच थांबणार नाहीये, अखंड. आणि तुम्ही 1 बघितलं का, हा 3 3 3 3 3 3 3 3 हा रिपीट होतोय, म्हणून याला म्हणतात रिपीटिंग. इंग्लिशमध्ये म्हणतात रिपीटिंग, यालाच मराठीमध्ये म्हणतात आवर्ती. आवर्ती म्हणजे काय, पुन्हा 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 ज्याचं आवर्तन चालू राहतं, आवर्ती. 3 3 3 3 3 3 3 3. ओके, परफेक्ट. ओके. आता या आवर्तीचं अजून एक प्रकार असतो, तो मी तुम्हाला सांगतो. समजा 5/6 मी घेतला. ओके, म्हणजे 5/6. ओके. आता 5 छोटा आहे, त्याच्यामुळे 0 घ्यावा लागेल आधी. इथे 5, आता पुढे काहीच नाही, म्हणून इथे डेसिमल पॉइंट घेतला, म्हणजे दशांश चिन्ह घेतलं. याच्यावर 2-3 0 टाकून घेऊ आपण. ओके, इथे 0 घेतला, मग हा, राईट. आता 6 8 48, राईट. 6 8 48. किती उरले, 2. हा 0 इकडे घेतला. आता 6 त्रिक 18, उरले किती, 2. परत एक 0 घेतला, 6 त्रिक 18, 20 - 18, परत किती उरले, 2. परत 0 घेतला, 6 त्रिक 18, आणि हा 3 3 3 3 चालतच राहणार आहे आता, कारण प्रत्येक वेळी बाकी 2 उरणार आहे. 6 त्रिक 18 होणार आहेत, परत बाकी 2, परत तेच. म्हणजे इथे एकदम स्टार्टिंग पासून रिपीट नाही, पण
हा पहिला 8 आहे आणि त्याच्यानंतर 3 3 3 3 3 3 रिपीट आहे. म्हणजे याचं उत्तर काय आलं 0.8 नंतर 3 3 3 3 3 3 3 हे चालूच राहणार आहे. राईट. ओके 1 मिनिट. आता आपण अजून एक एक्झाम्पल घेऊ. म्हणजे आता हा जो आहे 8 3 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 हा पण काय आहे, हा काय आहे नॉन टर्मिनेटिंग. नॉन टर्मिनेटिंग म्हणजेच काय अखंड आणि रिपीटिंग म्हणजे काय आवर्ती. सो अखंड आणि आवर्ती. राईट. अखंड आणि आवर्ती. अजून एक एक्झाम्पल घेऊ आता आपण 2/11. 2/11 इथे आपला नंबर किती होता 4 5 6. 2/11. ठीक आहे. आता बघा इथे 2 छोटा आहे म्हणजे 11 0 0 इकडे 2. इथे आता पॉईंट ठेवावा लागेल आपल्याला. इथे आपण 0 0 0 0 ठेवून घेऊ. भागाकार तुम्हाला बेसिक येतो मी असं अज्युम करतोय. हा ओके. मग याच्यावर 0 ठेवला. 11 1 11. किती उरले 9. 9वर 0 ठेवला. 11 8 88. किती उरले 2. 2वर 0 ठेवला. 20. 11 1 11. 20 वजा 11 किती 9. 9वर 0 ठेवला. 90. 11 8 88. 88 वजा गेले परत काय उरला 2. 2वर 0 ठेवला. 11 1 11. आणि अशा पद्धतीने हा 18 18 18 18 रिपीट होत जाणार आहे. ओके. म्हणजे इथे काय उत्तर मिळणार आहे आपल्याला. आपल्याला इथे उत्तर मिळणार आहे ते 0.18181818181818. म्हणजे इथे सुद्धा रिपीट होतोय 0.181818 आणि चालू राहणार आहे. पुन्हा हा कसा आहे कधीच संपणार आहे का. हा कधीच संपणार नाही. बाकी कधीच 0 येणार नाही. म्हणजेच हा काय नॉन टर्मिनेटिंग म्हणजेच आवर्ती. सॉरी अखंड. नॉन टर्मिनेटिंग म्हणजे अखंड आणि 18 18 18 18 रिपीट होतोय म्हणजेच तो रिपीटिंग आहे म्हणजेच आवर्ती. ओके. तर अशा पद्धतीने वेगवेगळे फॉर्म परिमेय संख्या ज्या असतात परिमेय संख्या अशा पद्धतीने कोणती कोणती रूपं घेऊ शकतात. एक तर त्या पूर्णांकाचं रूप घेऊ शकतात म्हणजे इंटिजर्सचं रूप घेऊ शकतात. त्या टर्मिनेटिंग डेसिमल म्हणजे खंडित दशांश रूप घेऊ शकतात किंवा त्या वेगवेगळ्या पद्धतीने अखंड आणि आवर्ती म्हणजे नॉन टर्मिनेटिंग अँड रिपीटिंग हे पण रूप घेऊ शकतात. आणि लास्ट एक रूप असं घेऊ शकतात की समजा मी वरती घेतला 7 आणि खाली घेतला 2. हा रॅशनल नंबर आहे का परिमेय संख्या आहे का आहे. वरती पूर्णांक आहे खाली पूर्णांक आहे आणि खालचा 0 नाही. ओके. याला आपण कसं लिहू शकतो. याला आपण असं लिहू शकतो की 3 पूर्ण बघा 6 आणि 1 उरला वरती आणि खाली 2. 7/2 म्हणजे किती 7.5 सॉरी 7/2 म्हणजे 3.5. 3 पूर्ण आणि 1 अर्धा. याला आपण काय म्हणतो मिश्र किंवा मिक्स्ड नंबर म्हणतो की याच्यात एक पूर्ण आहे आणि एक अपूर्णांक आहे. एक पूर्णांक एक अपूर्णांक आहे 3 1.5. याला काय म्हणतो आपण मिश्र किंवा मिक्स्ड नंबर. मिश्र संख्या किंवा मिक्स्ड नंबर इतके प्रकार घेऊ शकतो. ओके. आता हे जे रिपीटिंग आणि नॉन टर्मिनेटिंग असतात याला दाखवण्याची एक पद्धत आहे. कशी पद्धत आहे. अशी पद्धत आहे की समजा 0.3333 असं रिपीट होत असेल. जर एकच आकडा रिपीट होत असेल तर काय करतात त्याला असं लिहितात 0. हा 3 आकडा रिपीट होतोय याच्यावरती टिंब देतात. आपल्या SSCची जी पुस्तकं आहेत 7वी 8वी 9वीची त्याच्यामध्ये असं दिलेलं आहे. मात्र इतर जो जनरल आहे जनरल याच्यामध्ये या 0.33च्या वर अशी आडवी रेघ त्याला बार म्हणतात बार देतात. ओके. SSCच्या नुसार एकच आकडा रिपीट होत असेल तर त्याच्या डोक्यावर टिंब देतात. अजून एक बघू 0.8
3 3 3 3. तर याच्यात 8 फिक्स आहे, 8 रिपीट होत नाही, पण 3 पुढे रिपीट होतोय. मग त्याच्यात काय करायचं, 0.8 रिपीट होत नाही, त्याच्यावर काहीच करायचं नाही. त्याच्या पुढे 3 मात्र रिपीट होतोय, 3च्या डोक्यावर टिंब द्यायचं, कारण हा एकच आकडा रिपीट होतोय 3. ठीक आहे, ओके. आणि आपण दुसरं एक बघितलं 0.18 18 18 18. याच्यात 18 रिपीट होतोय, म्हणजे एकच आकडा आहे का, नाही 2 आकडे रिपीट होते, म्हणजे एकापेक्षा जास्त आकडा रिपीट होते. जर एकापेक्षा जास्त आकडा रिपीट होत असेल तर त्या आकड्याच्या वर आडवी रेघ देतात, त्याला बार म्हणतात. अशी 0.18च्या याच्यावर हे. ठीक आहे. सो आयदर सिंगल असेल तर टिंब, एकापेक्षा जास्त आकडे असतील तर त्याच्या याच्यावर हा. समजा असं असेल 0.3121212, हे इमॅजिनरी घेतोय मी असंच. त्या केसमध्ये काय होईल, 3 रिपीट होत नाहीये, त्याच्यामुळे 0.3 असाच राहील. आणि मग 12 रिपीट होतोय, म्हणून 12 12च्या डोक्यावर 12. ओके, या पद्धतीने दाखवतात. राईट. तर या आहेत परिमेय संख्या, म्हणजे रॅशनल नंबर्स. ओके, इथे आपण याच्यामध्ये थांबू. पुढच्या लेक्चरमध्ये आपण अपरिमेय संख्या बघू, आणि त्यानंतर या ज्या सर्व संख्या आहेत, या संख्यांवरच्या ज्या वेगवेगळ्या क्रिया आहेत, ज्याच्यात स्टाफ सिलेक्शन कमिशन, बँकिंग, MPSC, तलाठी, पोलीस भरती, UPSC, CSAT सगळ्यांमध्ये प्रश्न विचारले जातात, त्या क्रियांकडे आपण पुढच्या लेक्चरमध्ये बोलू. राईट. थँक्यू व्हेरी मच. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर लेक्चर आवडलं असेल तर कॉमेंट जरूर करा. गरीब होतकरू गरजू विद्यार्थ्यांपर्यंत चॅनल जरूर पोचवा. राईट. थँक्यू व्हेरी मच.